राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. दुबईमध्ये जो काही महापूर आलेला आहे किंवा दुबईची पूर्णपणे एवढी बिकट अवस्था झालेली आहे की तिथं एअरपोर्ट आणि मॉल्स वगैरे पूर्णपणे हे पाण्याखाली गेलेले आहेत. म्हणजे विमानं जे एअरपोर्टवरती उभे होते पार्किंग केलेले ते विमानं पूर्णपणे बुडालेत. म्हणजे विचार करा की तुम्ही पाण्याची लेवल आणि पातळी किती वरच्या लेवलला गेली असेल. पण आता दोन धर्मांमध्ये देखील हा वाद चालू झालेला आहे. म्हणजे एक धर्म असा बोलतोय की आमचं मंदिर तिथं बांधल्यानंतर एवढा म्हणजे 500 वर्षामध्ये 1000 वर्षामध्ये दुबईमध्ये एवढा कधीही पाऊस झाला नाही, तेवढा आत्ता पाऊस पडला. तर दुसरा धर्म असा बोलतोय की नॉन मुस्लिम म्हणजे मुस्लिम देशामध्ये नॉन मुस्लिम देवाला तिथं स्थान दिल्यामुळं आमच्या धर्माचा मेन जो देव आहे तो देव हा कोपलाय आणि त्याच्यामुळे ही पुराची परिस्थिती आलेली. पण असं कुठल्याही प्रकारची काही खरी गोष्ट नाहीये. हा पाऊसच आहे आणि तो इतर आजूबाजूच्या देशांमध्ये देखील आहे. त्यामुळे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. पण दुबईची ही अवस्था झालेली बिकट तुम्हाला पाहून कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराज, जय मल्हार.